सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। मिरज शासकीय रुग्णालयाला अतिक्रमणांचा विळखा। मिरज ही आरोग्य पंढरी समजली जात असताना मिरज शासकीय रुग्णालय व महाविद्यालय यांच्या तटभिंती लगत बेकायदेशीर अतिक्रमण गेल्या अनेक वर्षापासून झालेलं आहे। त्यामुळे रुग्णवाहिका व रुग्णांना येण्या जाण्यास अडथळा निर्माण होत आहे। मिरज पंढरपूर महामार्ग लगत रस्त्यावर अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत। तसेच ही अतिक्रमणे तात्काळ काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज व महापालिका प्रशासन अधिष्ठाता यांच्याकडे वारंवार तक्रारी अर्ज निवेदन देऊन देखील अतिक्रमणे थाटात उभी आहेत। मिरज शासकीय रुग्णालय अतिक्रमण मुक्त होण्यासाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेण्याची गरज येणाऱ्या काळामध्ये निर्माण झाली असून सदर अतिक्रमण काढण्यासाठी सामाजिक संस्था व सर्व राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेऊन निवेदन अर्ज संबंधित विभागाला दिलेत। तरी महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांनी कोणतीही दखल घेतली नाही। तरी मिरज शासकीय रुग्णालयाच्या तटभिंती लगत झालेलं अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावी। रुग्णवाहिका ही जीवनवाहिनी असून त्या रुग्णवाहिकांना अडथळे निर्माण होत आहेत। तसेच मिरज शासकीय रुग्णालयासमोर बेकायदेशीर हॉटेल व खोकेवाल्यांमुळे कचऱ्याचे ढीग घाणीचं साम्राज्य पसरलंय। रुग्णालयाच्या आवारात दुर्गंधी पसरली आहे, स्वच्छताही नाही व झालेल्या अतिक्रमण मुक्त वरून मिरज शासकीय रुग्णालयाचा परिसर स्वच्छ आणि चांगला ठेवण्यात यावा। या बातमीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन यांना सुचवायचं आहे की मिरज शासकीय रुग्णालय व महाविद्यालय परिसराच्या भागात झालेलं अतिक्रमण तात्काळ व तातडीनं काढण्यात यावं, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असं सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षाकडून बोललं जातं। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।